हॅलो फ्रेंड्स, आपण जर अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरती याची तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी खास होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग यावर आधारित प्रश्न बघणार आहोत. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करायचे. क्वालिटी असे 100 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक देखील या ठिकाणी करायचा आहे. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, NCPCR स्टँड फॉर, म्हणजे हा जो NCPCR आहे याचा फुल फॉर्म काय आहे? तर जे मराठीत आपण जे नाव बघितलंय ना, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, त्याचं इंग्लिश मधील नाव काय आहे? तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची इंग्रजी नाव काय? ऑलरेडी वरती बघितलंय, तर काय? ऑप्शन बी, नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट. यानंतर पुढील प्रश्न, हा जो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आहे तो कोणत्या कायद्यांतर्गत तयार करण्यात आला? ज्युव्हेनियल जस्टिस ऍक्ट 2015, पोक्सो ऍक्ट 2012, कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट ऍक्ट 2005 की राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009? तर कोणत्या कायद्याअंतर्गत याची स्थापना करण्यात आली? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट ऍक्ट 2005. आपण अजूनही प्रश्न बघणार आहोत. त्यापूर्वी छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट. आपण जर अंतर्गत भरतीकरिता फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे 18,000 प्रश्न फक्त 499 रुपयामध्ये तुम्हाला देत आहोत. यामध्ये 300 प्लस ऑनलाईन टेस्ट देखील असणार आहेत, मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि टाइमर देखील प्रोव्हाइड केला आहे सर्व ऑनलाईन टेस्टसाठी. यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल तर सामान्य 4,700 प्रश्न आणि 110 सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडींचे 6,000 प्रश्न अपडेटेड, मराठी व्याकरण, त्यानंतर इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, त्यानंतर पोषण अभियान, संगणक ज्ञान, एकात्मिक बालविकास योजना व कायदे, तसेच ज्या महत्वपूर्ण योजना आहेत त्या सर्व या ठिकाणी मी कव्हर करणार आहेत. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 9356256037 यावर व्हॉट्सअप करू शकता किंवा ऍप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर नक्की हे कंटेंट परचेस करा. यानंतर पुढील प्रश्न आहे, इन विच इयर वॉज द कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट ऍक्ट इनेक्टेड? बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला? 2001, 2005, 2007 की 2012? तर हा कधी करण्यात आला आहे? तर तो करण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक बी, 2005 मध्ये बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम आला. आणि 2005 मध्येच कोणता कायदा आला? तर RTI ऍक्ट आलेला आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, हा जो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आहे त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याची स्थापना झाली आहे 2007 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या महिन्यात झाली? 2007 मध्ये तर झाली आहे, परंतु कोणत्या महिन्यात झाली? तर ती झालेली आहे मार्च 2007 मध्ये. पुढील प्रश्न, NCPCR चे स्वरूप काय आहे? तर हा एक घटनात्मक संस्था आहे, वैधानिक संस्था आहे, खाजगी संस्था आहे की न्यायिक संस्था आहेत? जर ऍक्ट पारित झाला म्हणजे काय? कॉन्स्टिट्यूशन मध्ये काहीतरी लिहिलं गेलंय, त्यामध्ये घटनात्मक संस्था म्हणून ही कार्य करणार आहे. त्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असेल. सॉरी, हा ऍक्ट आलेला आहे, परंतु ही एक कोणती आहे? तर स्टॅच्युटरी बॉडी म्हणून हिला दर्जा देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, NCPCR वर्क्स अंडर विच युनियन मिनिस्ट्री? कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. पुढील प्रश्न बघूयात. NCPCR चे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? तर काय प्रमुख उद्दिष्ट असेल? तर प्रोटेक्शन अँड प्रमोशन ऑफ चाइल्ड राईट. जे लहान मुले आहेत त्यांचं काय म्हणता येईल की संरक्षण करणं, हे याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न, हा जो राष्ट्रीय आयोग आहे त्याचं कार्यक्षेत्र काय असणार आहे? तर नॅशनल लेवलचा आहे, तर याचं कार्यक्षेत्र काय असेल? पूर्ण भारतभर, म्हणजेच ऑप्शन सी याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, बालक म्हणजे साधारणपणे किती वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती? 14 वर्ष, 16 वर्ष, 18 वर्ष की 21 वर्ष?
तर बालक म्हणजे साधारणपणे 18 वर्षांखालील जी व्यक्ती असते, मुलगा असतो, त्याला आपण बालक असे म्हणत असतो. यानंतर पुढील प्रश्न, हाऊ मेनी मेंबर्स आर देअर? अध्यक्षा व्यतिरिक्त NCPCR मध्ये किती सदस्य असतात? 4, 5, 6 की 8? तर याचे योग्य उत्तर आहे 6 सदस्य असतात. यानंतर पुढील प्रश्न, NCPCR मध्ये किमान किती महिला सदस्य असणे आवश्यक आहे? 1, 2, 3 की 4? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे 2 महिला सदस्य असणे आवश्यक आहे. आणि विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघतायत म्हणजे तुम्हाला कंटेंट आवडलाय ते एक लाईक करायचंय आणि लाईक केल्यानंतर खाली एक हाईप बटन येतं, त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ YouTube इतरांपर्यंत पोहोचवेल. पुढील प्रश्न बघूयात. हु अपॉइंट्स दी चेअरमन ऑफ NCPCR? NCPCRच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करते? प्रेसिडेंट ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट, सेंट्रल गव्हर्नमेंट की स्टेट गव्हर्नमेंट? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, सेंट्रल गव्हर्नमेंट यांची नियुक्ती करते. यानंतर पुढील प्रश्न, द नॉर्मल टर्म ऑफ ऑफिस ऑफ द चेअरपर्सन अँड मेंबर? अध्यक्ष व सदस्यांचा सामान्य कार्यकाळ किती असतो? 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष की 5 वर्ष? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, 3 वर्षे त्यांचा कार्यकाळ असतो. यानंतर पुढील प्रश्न, द मॅक्झिमम एज लिमिट फॉर द चेअरपर्सन ऑफ NCPCR? NCPCR अध्यक्षांची कमाल वयोमर्यादा किती आहे? 60 वर्ष, 62 वर्ष, 65 वर्ष की 70 वर्ष? आणि महिलांनो, जर आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची तयारी करायची असेल तर आपलं एक इंस्टाग्राम चॅनल आहे ज्यावर आपण डेली 4 रील अपलोड करत असतो. तर त्या इंस्टाग्राम चॅनलला जॉईन करा जेणेकरून परीक्षेत करंट अफेअरची तयारी तुमची होऊन जाईल. तर अध्यक्षांची कमाल वयोमर्यादा असते 65 वर्ष. यानंतर पुढील प्रश्न, द मॅक्झिमम सदस्यांची कमाल वयोमर्यादा किती आहे? अध्यक्षांची तर बघितली 65 वर्ष, तर सदस्यांची कमाल वयोमर्यादा किती? तर ती आहे 60 वर्ष. अध्यक्षांची 65 आणि सदस्यांची किती? तर 60 वर्ष. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, CPCR ऍक्ट मधील कोणते कलम राष्ट्रीय आयोगाच्या कार्यांशी संबंधित आहे? चाइल्ड प्रोटेक्शन जो ऍक्ट आहे तर त्यातील कोणतं कलम राष्ट्रीय आयोगाच्या कार्यांशी संबंधित आहे? सेक्शन 5, सेक्शन 10, सेक्शन 13 की सेक्शन 20? प्रश्न अवघड वाटू शकतात, परंतु एकदा जर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला याचा फायदाच होईल. तर याचं योग्य उत्तर आहे सेक्शन 13 म्हणजेच कलम 13. पुढील प्रश्न, NCPCR कोणत्या बाबींशी संबंधित तक्रारींची चौकशी करू शकतो? व्हायोलेशन ऑफ चाइल्ड राईट, टॅक्स डिस्प्यूट, प्रॉपर्टी डिस्प्यूट बिटवीन ॲडल्ट की बँकिंग डिस्प्यूट? तर सोपा प्रश्न आहे. व्हायोलेशन ऑफ चाइल्ड राईट म्हणजे मुलांच्या हक्कांचं जर उल्लंघन होत असेल तर त्या ठिकाणी तक्रारी ज्या येतात त्याची ती चौकशी करू शकतात. पुढील प्रश्न, बालकाच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देणारे तत्व कोणते? रूल्स ऑफ लॉ, बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड, इक्वेलिटी बिफोर लॉ की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चाइल्ड. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते बाल हक्कांचे मूलभूत तत्व आहे? नॉन डिस्क्रिमिनेशन, टॅक्सेशन, प्रायव्हेटायझेशन की इंडस्ट्रियलायझेशन? तर योग्य उत्तर काय आहे? तर ते आहे ऑप्शन ए, नॉन डिस्क्रिमिनेशन. यानंतर पुढील प्रश्न, जीवन, अस्तित्व आणि विकासाचा अधिकार कशाशी संबंधित आहे? चाइल्ड राईट, टॅक्स राईट, प्रॉपर्टी राईट की ट्रेड राईट? तर जीवन, अस्तित्व आणि विकासाचा अधिकार हा बालकांचे हक्क याच्याशी संबंधित आहेत म्हणजेच ऑप्शन ए योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न, बालकाच्या मताचा आदर करण्याशी संबंधित तत्व कोणते? राईट टू वोट, रिस्पेक्ट फॉर द व्ह्यूज ऑफ द चाइल्ड, राईट टू पॉवर्टी की राईट टू एम्प्लॉयमेंट? तर बालकाच्या मताचा आदर करण्याशी संबंधित तत्व जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, रिस्पेक्ट फॉर द व्ह्यूज ऑफ चाइल्ड.
यानंतर पुढील प्रश्न, बालकांना लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण देणारा कायदा कोणता? राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009, त्यानंतर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड सेक्शुअल ऑफेन्समेंट ऍक्ट 2012, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015, चाइल्ड प्रोटेक्शन ऍक्ट 2005. तर लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण देणारा जो कायदा आहे तो आहे ऑप्शन बी, पॉक्सो ऍक्ट 2012. यानंतर पुढील प्रश्न, पॉक्सोचा फुल फॉर्म काय आहे? तर याचा जो योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस. पुढील प्रश्न, हा जो पॉक्सो कायदा आहे तो कोणत्या वर्षी करण्यात आला? 2005, 2009, 2012 की 2015? तर पोक्सो कायदा कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, 2012 मध्ये करण्यात आला. पुढील प्रश्न, शिक्षणाच्या अधिकारांशी संबंधित कायदा कोणता? पॉक्सो ऍक्ट, आरटी ऍक्ट, जे ऍक्ट की सीपीसीआर ऍक्ट? आरटी ऍक्टचा फुल फॉर्म काय? राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009. आणि शिक्षणाच्या अधिकारांशी संबंधित कायदा कोणता असेल? तर तो आहे ऑप्शन क्रमांक बी. यानंतर पुढील प्रश्न, आरटीईचं पूर्ण रूप काय? ऑलरेडी मी सांगतच आलोय. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? राईट टू एज्युकेशन. आणि विद्यार्थ्यांनो, लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि खाली हाय बटनावर क्लिक करा. जे आपला 18,000 प्रश्नांचा संच आहे 499 मध्ये तो नक्की परचेस करा. परचेस करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. बालकांची काळजी व संरक्षण आणि किशोर न्यायाशी संबंधित कायदा कोणता? बघा, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट, आरटी ऍक्ट, पॉक्सो ऍक्ट की सीपीसीआर ऍक्ट 2005? तर बालकांची काळजी व संरक्षण आणि किशोर न्यायाशी संबंधित कायदा जो आहे तो आहे ऑप्शन ए, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015. यानंतर पुढील प्रश्न, एनसीपीसीआर खालीलपैकी कोणत्या कायद्यांच्या अंमलबजावणीवर देखरेख करतो? पॉक्सो ऍक्ट, आरटी ऍक्ट, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट की सर्वच? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, सर्वांवर त्यांचं देखरेख असतं. पॉक्सो ऍक्ट, आरटी ऍक्ट आणि ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट. यानंतर तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण जो राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग आहे त्यावर क्वालिटी असे प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. डेली बेसिसवर असंच कंटेंट मी तुमच्यासाठी आणणार आहे. जर तुम्हाला परीक्षा मटेरियल हवं असेल तर नक्की बिनधास्त व्हॉट्सअप करा. कोर्स परचेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं जे ॲप आहे त्याची देखील लिंक दिली. ज्ञानवंदन एज्युकेटर ॲप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. जेव्हा तुम्ही ॲप थ्रू परचेस करता तेव्हाच तुम्ही ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी देऊ शकाल. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.